बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी ज्ञानोबा वायबशी। बीड जिल्ह्यातील 102च्या जे काही ॲम्ब्युलन्स आहेत त्या बीड जिल्हा परिषद अंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहेत। या गाड्यांचे जे काही ड्रायव्हर आहेत त्यांना खाजगी एजन्सीमार्फत त्यांची नियुक्ती केली आहे आणि खाजगी एजन्सीमार्फत ते सध्या कार्यरत आहेत। मात्र जिल्हा परिषद विभाग अंतर्गत त्या खाजगी एजन्सीला लाखो रुपये महिन्याकाठी दिले जातात। मात्र त्या ड्रायव्हरांना कमी पगारीमध्ये हे त्यांना काम करावं लागतं आहे। मात्र गेल्या 9 महिन्यापासून या सर्व ॲम्ब्युलन्स 102च्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्याचे ड्रायव्हर जे आहेत त्यांच्या पगारी 9 महिन्यापासून झाल्या नाहीत। त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। आमच्या पगारी जर 4-8 दिवसात झाल्या तर ठीक, अन्यथा आम्ही 1 तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात बेमुदत आंदोलन करणार आहोत आणि बीड जिल्ह्यातल्या जे काही 86 गाड्या आहेत 102च्या त्या पूर्ण बंद करणार आहोत। त्यामुळं बीडच्या आरोग्य विभागावर मोठा त्याचा परिणाम होणार आहे। शासन प्रशासन काय भूमिका घेतं आणि गेल्या 9 महिन्यापासून ज्या काही कर्मचाऱ्यांच्या पगार झाले नाहीत त्या कधी करतं हा येणारा काळच सांगेल। अतिशय दुर्दैवी बाब आहे की आम्ही गेली 10 ते 15 वर्षापासून या 102 रुग्णवाहिकावर कार्यरत आहोत, परंतु आम्ही प्रत्येक महिन्याला आणि प्रत्येक 6 महिन्याला आमचा पगार केला जातो। ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आमच्यासाठी। आणि यामध्ये आम्ही जिल्हा परिषद अंतर्गत 26 वाहन चालक रॉयल एजन्सी मार्फत आहेत, त्यांचा जेणेकरून 9 महिने झाला पगार झालेला नाही। 9 महिन्यामध्ये आम्ही डिलिव्हरीच काम करतो, डिलिव्हरी होऊन जाते परंतु आमचा पगार होत नाही। ही किती वाईट बाब आहे, याच्यावर आमच्यावर खूप उपासमारीची वेळ आलेली आहे। आणि आम्ही जे सिव्हिल सर्जन यांच्या अंतर्गत 37 वाहन चालक आहोत आणि त्यांचा आमचा पण गेली 6 महिन्यापासून पगार केला जात नाही। यामध्ये वारंवार आम्ही इथल्या कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना त्यांना जाऊन भेटलो तरी पण ते असं सांगतात की आज करू, उद्या करू, नंतर करू। आम्ही मग काय करायचं, आमच्या कुटुंबाने काय करायचं? आज लेकरं शाळेत ऍडमिशन आहे, शाळेमध्ये टाकायचे, यांचे लेकरं शिकायलेत, शहरामध्ये राहिलेत, आमच्या खेड्यापाड्यात राहून सुद्धा आम्हाला साधं ऍडमिशन घ्यायला 100 रुपये आमच्याकडे नाहीत। यानंतर आम्ही काय करायचं हा मोठा आमचा प्रश्न आहे। काही वेळानंतर काही दिवसानंतर आम्ही 4-8 दिवस वाट पाहू आणि 4-8 दिवसानंतर गाड्या बंदचं निवेदन देऊन मोठं होईल तेवढं मोठं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी आम्ही करणार आहोत। प्रथमतः आम्ही हायकोर्टाच्या आदेशानुसार आमचा पगार 29,850 रुपये एवढ्याने केला पाहिजे। तो आम्हाला पगार फक्त 12,000 रुपये मिळत आहे आणि जेणेकरून आमची पिळवणूक होणार नाही आणि जे इथून महाराष्ट्राचा जे रेग्युलर पगार आहे तो त्यांनी तात्काळ करावा। जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन। बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा। संपर्क शंकर शिंदे, पोलीस उपाधीक्षक बीड। संपर्क क्रमांक 93 55 100 100।